नमस्कार, मी विनोद तळेकर। आज विशेष रिपोर्टमध्ये पहिली बातमी आहे राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपांची। राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा मतदार चोरीचा आरोप केलेला आहे आणि त्या उदाहरणादाखल त्यांनी कर्नाटकमधल्या काही मतदारसंघांची उदाहरणं दिली आणि मतदार अर्ज हे सकाळी पहाटे 4 वाजता कसे अपलोड करण्यात आले अशा स्वरूपाची मांडणी सुद्धा त्यांनी केली। मात्र राहुल गांधी आज हायड्रोजन बॉम्ब फोडणार होते। स्वतः राहुल गांधींनी ती घोषणा केली होती, पण आज हायड्रोजन बॉम्ब काही फुटला नाही। काय नेमकं घडलं आपण पाहूयात या स्पेशल रिपोर्टमध्ये। कुर्सी की पेटी बांध लीजिए। राहुल गांधींच्या पत्रकार परिषदेआधी काँग्रेसनं ही पोस्ट केली। मग काँग्रेसचे कॅप्टन राहुल गांधी यांनी विमान धावपट्टीवर आणलं। अपेक्षा होती त्यातून हायड्रोजन बॉम्ब पडेल। अगदी शरद पवारांसह अख्खा देश त्या हायड्रोजन बॉम्बची वाट पाहत होता। मात्र राहुल गांधींचं प्रेझेंटेशन त्याच मत चोरी, मतदारांची वाढलेली नावं आणि मतदारांची डिलीट झालेली नावं याच मुद्द्याभोवती फिरत राहिलं। राहुल गांधींचा आरोप होता कर्नाटकातल्या आळंद मतदारसंघातली 6018 नावं वगळली गेली। या वगळलेल्या मतदारांमध्ये दलित, आदिवासी आणि मागासवर्गीयांची नावं असल्याचा दावा राहुल गांधींनी केला। कर्नाटकातल्या गोदाबाईंच्या नावावर 12 मतदार डिलीट झालेत। हमें ये नहीं मालूम कि आनंद में कितने वोटर डिलीट हुए, क्योंकि इससे बहुत ज्यादा हो सकते हैं। 6000 तकरीबन 6000 पकड़े गए, उस पर इन्वेस्टिगेशन हो गया। क्या पता लगा कि फाइलिंग ऑटोमेटिकली ऑनलाइन हो रही है। मोबाइल नंबर्स कर्नाटक के नहीं यूज हो रहे, मोबाइल नंबर दूसरी स्टेट के यूज हो रहे। ये गोदाबाई जी हैं, इनके नाम पर 12 वोटर्स डिलीट किए गए, इनको मालूम ही नहीं। कर्नाटकात गोदाबाईंप्रमाणेच मत चोरी कशी झाली हे सांगण्यासाठी राहुल गांधींनी कर्नाटकातल्या सूर्यकांत आणि बबिता चौधरी यांनाही मंचावर बोलवलं। या दोघांच्याही नावावर नावं वगळण्याचा अर्ज होता, मात्र प्रत्यक्षात त्यांनी असा कुठलाही अर्ज केला नव्हता। मतदान चोरी कशी झाली तर राहुल गांधी म्हणतात, या वोट चोरीसाठी कॉल सेंटरची मदत घेण्यात आली। हे ऑपरेशन एका केंद्रीय ठिकाणावरून चालवलं जात होतं। नावं डिलीट करणारे एका राज्यात बसून दुसऱ्या राज्यातली मतं वगळत होते। एका व्यक्तीनं 14 मिनिटात 12 अर्ज भरले तर दुसऱ्यानं 36 सेकंदात 2 अर्ज भरले। बहुतेक अर्ज हे पहाटे 4 वाजता भरण्यात आले। नागराज जी, इन्होंने 2 एप्लीकेशन 36 सेकंड में फाइल कर दी। और मजे की बात देखिए, ये 4 बजे सुबह उठ के फाइल कर रहे हैं। पता नहीं क्या हुआ, 4 बजे सुबह कहा कि भैया मैं 2 वोटर को डिलीट करूंगा, और कितने 36 सेकंड में डिलीट करने खुश हो गए। हमारी माइंड में पहले सवाल था कि क्या इलेक्शन कमीशन भी सो रहा है, मगर नहीं, सोया कोई नहीं, जगे हुए हैं, सिस्टमॅटिकली मदत हो रही है। हे सगळं कोण करतंय त्यावर राहुल गांधींचा आरोप होता मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार हे लोकशाहीची, संविधानाची हत्या करतायत। तो हमारी डिमांड है, ज्ञानेश कुमार जी, आप अपना काम कीजिए। आपने उठ लिया है, आप हिंदुस्तान के चीफ इलेक्शन कमिश्नर हैं। आपसे कर्नाटक की सीआईडी सबूत मांग रही है। आप कर्नाटक की सीआईडी को ये सबूत 1 सप्ताह के अंदर दे दीजिए। राहुल गांधींच्या या सगळ्या आरोपांना केंद्रीय निवडणूक आयोगाने उत्तर दिले। राहुल गांधी यांनी केलेले आरोप चुकीचे आणि निराधार आहेत। कुठल्याही मतदाराचं नाव ऑनलाईन कुणीही हटवू शकत नाही। संबंधित व्यक्तीला म्हणणं मांडण्याची संधी दिल्याशिवाय कुठलंही नाव हटवलं जाऊ शकत नाही। 2023 मध्ये आळंद विधानसभा मतदारसंघातल्या मतदारांना वगळण्याचे काही अयशस्वी प्रयोग झाले। या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी स्वतः निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी एफआयआर दाखल केलाय। राहुल गांधींनी हायड्रोजन बॉम्ब सांगितला तर अख्खा भारत घाबरलेला होता की आता हे कोणचा हायड्रोजन बॉम्ब फोडणार।
पण लवंगी फटाका देखील ते फोडू शकलेले नाहीत. उसका बार हा त्यांनी लावलेला आहे. मी मागच्याही काळात सांगितलं, राहुल गांधी हे सिरियल लायर आहेत. हे सिरियल लायर आहेत. रोज खोटं बोलायचं आणि गोबेल्सचं तत्व हे त्या ठिकाणी मांडायचं हा प्रयत्न त्यांचा असतो. इतके वेळा इलेक्शन कमिशननी त्यांना नोटीस दिली, एकही पुरावा ते आजपर्यंत देऊ शकले नाहीत, एकही नाही. गेल्या काही महिन्यांपासून राहुल गांधी सातत्यानं मत चोरीचा आरोप करतायत. राहुल गांधींनी केलेले आरोप खरे असतील तर त्यांनी पुरावे द्यावेत. निवडणूक आयोगाला तसं शपथपत्र द्यावं किंवा देशाची 7 दिवसात माफी मागावी असा अल्टिमेटम निवडणूक आयोगानं राहुल गांधींना दिला होता. राहुल गांधींनी कुठलंही शपथपत्र दिलं नाही आणि माफी देखील मागितली नाही, तर निवडणूक आयोगानं राहुल गांधींवर कुठली कारवाईही केलेली नाही. मतदान चोरी विरोधात काँग्रेसच्या नेतृत्वाखाली दिल्लीमध्ये विरोधी पक्षाच्या खासदारांनी मोर्चाही काढला होता. त्याही वेळी निवडणूक आयोगानं विरोधकांच्या शिष्टमंडळाला आमंत्रित केलं होतं. मात्र त्याही वेळी विरोधकांचं शिष्टमंडळ निवडणूक आयोगात गेलं नाही. राहुल गांधींनी मत चोरीचा मुद्दा लावून धरलाय. त्यासाठी निवडणूक आयोगाला राहुल गांधी आरोपीच्या पिंजरात उभं करतायत. मात्र याचा न्यायनिवाडा होणार कसा हा मात्र प्रश्न आहे. रामराजे शिंदे, NDTV मराठी, नवी दिल्ली.